हे आपण 100 ग्रॅम साळ्याच्या लाह्या घेतलेल्या आहेत. पाऊण वाटी तांदूळ, पाऊण वाटी हरभऱ्याची डाळ, 3 टेबलस्पून उडदाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ. हे सर्व साहित्य आता आपण सर्व डाळी स्वच्छ धुवून वाळून घेऊया. 1 वाटी आपण दही घेऊया. 1 वाटी आपण दही घेतलं आहे. फार आंबट नाही आहे. त्याच्यात आपण 1.5 वाटी पाणी टाकून घेऊया. हे मिक्स करू. आता आपण 1.5 वाटी हे पीठ घेऊया. हे आपण छान कालवून अर्धा तास भिजायला ठेवून देऊ. पण छान मिक्स झालेलं आहे. त्याच्यावर आता झाकण ठेवून देऊ. घोळ तयार करून ठेवलं होतं मिक्स. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलंची पेस्ट टाकून घेऊ. तिखट आपल्या आवडीनुसार ह्याचं चांगलं फेटून घेऊ. मीठ मध्ये मिक्सरमधनं काढताना मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे हे आपलं आता थोडंच मीठ टाकायचं आहे. परत वर 1 चमचा साखर पण टाकायची आहे. 1 चमचा साखर टाकायची आहे. आपण फेटून घेऊया. अर्धा चमचा ह्याच्यात सोडा टाकून घेऊया. थोडंसं सोड्यावर तेल टाकून घेऊ. फेटून घेऊ. आपण ह्याच्यावर टाकून घेऊ. परत पाणी उकळायला ठेवलं होतं. त्याच्यावर आपण हे ढोकळा लावून घेऊया. ढोकळा झालेला आहे. तो आपण थोडा गारून घेऊया. ढोकळीच्या फोडणीला हे टाकून घेऊ. जिरं, तेल टाकून मोहरी तळायला लागलेली आहे. त्याच्यामध्ये हिंग, कढीपत्ता, आवरी, यात आपण सर्व असं मिक्स करून घेऊ. आता हे पीस आपण ह्याच्यावर टाकून लावून घेऊ. छान 5 मिनिटं भाजून घेऊ. हे आता आपण उलटी करून घेऊ. हे आपले साळ्याच्या लाह्यापासून बनवलेला ढोकळा तयार झालेला आहे. आपण हा हांडवा पण करू शकतो, ढोकळा पण करू शकतो. तर करून पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नक्की करून पहा. अशा साळ्याच्या लाह्या फार खाण्यात येत नाही. तर साळ्याच्या लाह्या 100 ग्रॅम घेऊन हे करून पहा. ज्यांना तेलकट नको असेल, फोडणी नको असेल, तर हे असा साधा जरी खाल्ला तरी चालेल. ही कैरीची चटणी आहे. हे टमॅटो सॉस आहे. हे कैरीची चटणीची व्हिडिओ मी अगोदर पाठवलेली आहे, ती पहा.